नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर काय नाही आमच्याकडं काम चालूच राहतात. कामातली काही तोटा नाही. काहीतरी आता बाता बिता सोंगून टाकल्यात, झाल्यात सगळं. आता थोडी वावरा उपसावायची कामं चालू आहेत. वावरा उपसावायची म्हणजे आता पेरी चालू करायची. तर मग भुईमुग पेरायची. भुईमुग पेरायला मग वावर बिवा वडून टाकलाय मस्त. तर आता भुईमुग लावायचं म्हणजे पाणी तर महत्त्वाचा लागत आहे. पाण्याशिवाय काहीच नाही. तर आता ह्या आहे पावडा आता. आणि या मागं ज्या वावर आहेत त्या वावरांमधून आता पाठ उकरायची. पाठ उकरून त्या वावरापर्यंत न्यायचा. पाठ उकरीत मग एकदा उकारला तर मग काही त्याच्यातून पाणी त्या पाटावाटं पाणी वावरात पोचल आणि मग पीक पण चांगलं होईल आपल्याला नाही का. भुईमुगाचा त्या वावर आहे, त्या वावरामधून पाठ काढीत न्यायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवा. कशा पद्धतीने पाठ उकरीत आहे ते पण पहा. तुम्हाला समजेल तुम्हाला शेतकऱ्याची काय अवस्था आहे, काय काय करायला लागत आहे, काय काय नाही. हां, या नंदनाचा वावर आहे. या पडीचं ठीक का नाही या वर्षी पण. वरच्या याच्यात काहीतरी असेल त्याला प्लॅनिंग बिनिंग. वर काही काट्या साळ्या असतील दिले असते पेटून. तेवढा त्यांचा खत होत आहे. काही पाला पाचोळा वगैरे त्यांचा पेटवल्यावरती काळबावना. आणि हे इकडं आहे या वंदनांचा वावर आहे. काहीतरी पेरलंय ह्या उपसावून दिलंय, पाणी बिणी सोडून दिलं याच्यामध्ये 2-3 दिवसात. हा, आणि त्या खालच्या वावरात भुईमुग पेरलाय. त्या खालच्या वावरात हे पाईपलाईन करेल होती पण त्या नाही, काही पाणी नव्हता पोचत. मग आता पाठच उकरायचे. याड्याने पाठ उकरायला सुरुवात करायची. आता ते तिकडून वरून असं पाठ उकरीत आणायचे आणि हे बोरीवाल्या पोंडीपाशी काढायची पाठ. तिकडून आणून सिटल्यात पाईप उकरीत कोडाने उकरायची आहे. ते कोडाने उकरायचे ते विचारून घेतो ना. तर परत रांधळ झाले ना, परत मग काम वाढत राहत आहे. घरच्या माणसांना विचारून घेतला तर परवडत आहे परीचा. तर आपल्या मनानं कारभार चालत नाही. आपल्या मनानं कारभार करून चालणार नाही. आपण एक दिवस येणार, इकून तिकून उकारणार, त्यासमोर पाणी भरायला राहील ना, त्यालाच अडचण येते. त्याच्यामुळं रेंडी विचारून घेतो कोडाने पाठ उकरायचा. बसलो या पोंडीवर. मागच्या वर्षी या बोरीवर पुरा खतरनाक मोळ होता, आग्या मोळ होता. त्या घोडालाच होता. याच्यात बाजरी पेरेल होते. आणि बाजरी पेरताना तर उठला असतं तर हा मित्रांनो, हे बघा, या पाठ उकरून झालाय. अशा पद्धतीने पाठ उकरायला लागतो. हे बघा, वावराच्या मेरानं झालंय. मित्रांनो, असेच नवीन गावरान व्हिडिओ पाहण्यासाठी ना सोमनाथ गावरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा कसा लाईनीत त्या कुंभेरीपर्यंत आपला ओढीपर्यंत केलाय. पोरा चिचा खात्यात वाटत का ना, की चढल्यात चिचावरती. बघा ते का मित्रांनो, कोंबड्या पण निघाल्यात फिरायला.